माझा संदीप देशमुख. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशी सिंह गर्जना करून इंग्रजांना हादरून सोडणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक. आज भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील राजकारणी लेखक लोकमान्य टिळक यांची जयंती. यांच्याबद्दल आज मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गरजली. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली, टिळकांनी जनतेला दिली. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथील चिखलगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक हे लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी लोक एकत्र यावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे सण सुरू केले. जहाल विचारसरणी होती, लेखनी तलवार होती. जहाल विचारसरणी होती, लेखनी तलवार होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती, ब्रिटिश सत्ता हादरली होती. लोकमान्य टिळक हे नेहमी आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकारविरुद्ध टीका करत असत. म्हणून त्यांना ब्रिटिश सरकार भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणत. टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे करारी बाणा